इचलकरंजी शहरामध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला आहे. आपल्याबरोबर हसन मुश्रीफ साहेब काय सांगाल? आजचा मेळावा चांगल्या पद्धतीने पाडला, महिलांचा बी प्रतिसाद होता, काय सांगाल? नाही, यापूर्वी नगरपालिका असताना आणि आता महानगरपालिका झाल्या असताना सुद्धा या इचलकरंजी शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश राष्ट्रवादीने मिळवलेलं होतं आणि कायमपणानं आम्ही सत्तेत जाण्याचा पराक्रम केलेला होता. आणि म्हणून याही वेळेला राष्ट्रवादी स्वतःच्या बळावर जर सन्मानजनक जर वाटाघाटी झाल्या नाहीत तर आम्ही स्वतःच्या बळावर या निवडणुकीत भाग घेऊ आणि चांगल्या पद्धतीचं यश मिळवू. संपूर्ण राज्यामध्ये चंदगड पॅटर्न घुमाला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आला आहे. कुठेतरी चिन्ह एकत्र येणे अशी वाटते? नाही, तसं झालं नव्हतं. तिथले शिवाजी पाटील जे आमदार आहेत चंदगडचे, त्यांनी नंदाताई बाबुळकर या ज्या बाबासाहेब कुबेर कन्या आहेत त्यांच्यावर चर्चा केलेली होती. परंतु चर्चा त्याची झाली ती मला त्यांनी सांगितलं नव्हतं. परंतु राजेश पाटील जे आमचे राष्ट्रवादी माजी आमदार आहेत त्यांच्यावर त्यांनी कुठलीही चर्चा केली नाही. राष्ट्रवादीला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु नंदाताई बाबुळकर त्यांची एकत्रित चर्चा झाली. मी म्हणण्याचं लग्न लावण्याचं काम केलं. पण आज बिहारमध्ये निकाल चांगल्या पद्धतीने लागला. लाडक्या बहिणीने जसं महाराष्ट्रामध्ये करिश्मा केला तसं बिहारमध्ये बी करिश्मा केला, काय सांगाल? मी सांगितलं ना की 10,000 रुपये कधी निवडणुकीच्या पूर्वी बिहारमध्ये भगिनींच्या नावावर दिल्यावर लाडक्या बहिणी एवढ्या खुश झाल्या की मला वाटतं 200च्या वर जागा आता आपल्या त्या इंडियाच्या निवडून आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणूक आहेत. सगळीकडं वाटाघाटी सुरू आहेत. आता तुम्ही बी 16चा नारा दिला आहे, पण सगळ्या वरच्या नेत्यांचा की महायुती म्हणूनच लढाई होणार. 16चा नारा देण्याचं आम्हाला सन्मानपूर्वक त्यांनी घ्यावं, आम्हाला कमी लिखू नये एवढा भावार्थ त्याचा आहे. राज्याच्या पालकमंत्री सुद्धा आल्या होत्या. त्यांनी असं म्हटलं की भाजपच्या इचलकरंजी कोल्हापूर आणि इचलकरंजी भाजपचा महापौर होईल, काय सांगा? ठीक आहे ना, प्रत्येक पक्ष आपापला महापौर होण्यासाठी प्रयत्न करणार, त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार. आपल्याला होते हे हसन यांनी सांगितलं की महापौर हा प्रत्येक पक्षाचा होतो. कॅमेरामॅन निखिल विसेचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.